मी आपल्याला एवढंच सांगतो की सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा या राज्याचा मुख्यमंत्री झाल्यानंतर या ठिकाणी एवढा पोटसूळ का, एवढी पोटदुखी का? शेतकऱ्याचा मुलगा हेलिकॉप्टरने जातो आणि शेती करतो. अरे हेलिकॉप्टरने जाऊन शेती करणं चांगलंच आहे. हेलिकॉप्टरने फोटोग्राफी करण्यापेक्षा शेती करणं केव्हाही चांगलं. आणि म्हणून जेव्हा शेतात जातो तेव्हा शेतकऱ्याच्या पोराचे पाय तिकडे वळतात, हात जमिनीकडे वळतात, कारण माझी नाळ या मातीशी जुळलेली आहे. मी जमिनीवरचा कार्यकर्ता आहे. मी तुमच्यातलाच एक कार्यकर्ता आहे. मी कालही कार्यकर्ता म्हणून काम केलं, आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय आणि उद्याही कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे. आणि म्हणून आज तुम्हाला मी एवढंच सांगतो, आपण जी भूमिका घेतली आहे ही भूमिका बाळासाहेबांच्या विचारांची भूमिका आहे. धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचारांची भूमिका आहे. या महाराष्ट्रातल्या तमाम सर्वसामान्य माणसातल्या मनातली भूमिका आहे. माझं कुटुंब, माझी जबाबदारी एवढ्यापुरतं माझं मर्यादित नाही. मी घरात बसून उंटावरून शेळ्या हाकणारा मुख्यमंत्री नाही. मी तुमच्यातला सर्वसामान्य कार्यकर्ता इथं मुख्यमंत्री म्हणून तुमच्या समोर आज बोलू लागलोय. आणि म्हणून या राज्यामध्ये शेतकरी, कष्टकरी, कामगार, माझ्या माता भगिनी, माझे तरुण बांधव यांच्या आयुष्यामध्ये ज्येष्ठ आमचे आहेत ते, यांच्या आयुष्यात बदल घडला पाहिजे. या त्यांच्या जीवनामध्ये चांगले दिवस आले पाहिजे. मी नेहमी कुठल्याही देवस्थानात देवाकडे गेलो की पहिली माझी मागणी असते की या बळीराजावरचं संकट अरिष्ट दूर कर, माझ्या राज्यातल्या नागरिकावरचं संकट दूर कर, माझ्या माता भगिनींवरचं संकट दूर कर. बाकी माझी काही अपेक्षा नाही. मला काही कमवायचं नाही. मला फक्त प्रेम कमवायचं या महाराष्ट्रातल्या जनतेचं. आणि ते आज मी या ठिकाणी पाहतोय. हे कार्यकर्ते एवढे, हे शिवदूत, हे बूथ प्रमुख एवढे, हे जेव्हा निवडणुका येतील तेव्हा रस्त्यावर निघतील तेव्हा खासदारकीचा उमेदवाराचा पण डिपॉझिट गुल करतील आणि आमदारकीच्या उमेदवाराचा पण डिपॉझिट गुल करतील. अशी परिस्थिती सगळीकडे आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.